नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो, ते म्हणजे आपण पाहताच तोंडाला पाणी सुटणार म्हणजे गाजराचा हलवा। ती रेसिपी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आणि कमी कष्टात ही रेसिपी कशी बनवणार आहात, चला तर पाहूया। मित्रांनो, गाजराचा हलवा बोलले की तुमच्या मनात एकच प्रश्न येणार, ते म्हणजे गाजर किसत बसावे लागणार। पण तसं काही न करता तुमच्यासाठी मी सोप्या पद्धतीने रेसिपी घेऊन आलोय। तर हे मी अर्धा किलो गाजर घेतलेलं आहे आणि ते मोठ्या पद्धतीने कट करून घेणार आहे। ते बघा मी कशा पद्धतीने कट करून घेतो। गाजराच्या हलव्यासाठी कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे चला तर पाहूया। गाजर, काजू बदामचे 10-12 पीस, साखर, इलायची पावडर आणि तूप एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे आपल्याला गाजराच्या हलव्यासाठी। अशा पद्धतीने मोठी मोठी कटिंग करून घेणार आहोत आपण गाजराची। मोठ्या पद्धतीने कट केलेले गाजर आपण कुकरला लावून घेणार आहोत। त्याआधी काही स्टेप्स आहेत, ते स्टेप बाय स्टेप्स आपण ते फॉलो करूया। कुकर गरम झाला की त्यामध्ये आपले अर्धी वाटी तूप घालून काजू आणि बदाम योग्य प्रकारे भाजून घ्यायचे। त्यानंतर ते भाजून झाले की आपण साईडला काढून घेणार आहोत। काजू बदाम भाजून झाल्यानंतर जे आपले कटिंग केलेले गाजर आहेत ते पण तुपात योग्य प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। तुपात व्यवस्थित गाजर भाजून झाल्यानंतर आपण 1 ग्लास दूध घालून पुन्हा एकदा गाजर दुधामध्ये शिजवून घेणार आहोत आणि नंतर दुधाला उकळी आली की व्यवस्थित हलवून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून आपण कुकर ओपन करून घेणार आहोत। गाजर आपले व्यवस्थित शिजलेले आहे। आपण आता ते मिक्सरच्या भांड्यात फक्त गाजर काढून घेणार आहोत आणि आपण मिक्सर हलके मिक्सर मारून घेणार आहोत। पूर्ण पेस्ट करायची नाही, त्याची पेस्ट होईपर्यंत मिक्सर मारायचा नाही, हलका मिक्सर मारायचा। किंवा तुमच्याकडे आलूचा स्मॅशर असेल, जर बटाटा स्मॅश करण्याचा स्मॅशर असेल तर त्यानेही तुम्ही स्मॅश करू शकता। ज्या दुधामध्ये आपण गाजर शिजवून घेतले त्याच दुधामध्ये आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत। तर ते आपण कुकरमध्येही बनवू शकता, पण मी पॅनमध्ये बनवत आहे। मिक्सर मारून घेतलेले गाजर आपण त्या दुधामध्ये घालणार आहोत आणि दूध आटेपर्यंत शिजवून घेणार आहोत। त्याआधी आपण भाजून घेतलेले जे बदाम आणि काजू आहेत ते सुद्धा घालणार आहोत आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यासोबतच 1 वाटी साखर आणि 3 चमचे इलायची पावडर घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व घालून साखर वितळेपर्यंत गाजराचा हलवा हलवत राहायचा आहे। आणि नंतर लास्ट स्टेप म्हणजे ह्यातले दूध आटेपर्यंत गाजराचा हलवा व्यवस्थित हलवून शिजवून घ्यायचा आहे।
आणि तयार आहे झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेला गाजराचा हलवा आणि कडक। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि अशा अजून इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेफला फॉलो करा। चला तर हलवा खाऊन घेतो आणि तुम्हीही नक्की ट्राय करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।